6 जुलैला राज्यात मुसळधार पावसानं धुमाकूळ घातला आणि लाखो लोकांची लाईफलाईन असलेल्या मुंबई पुणे रेल्वे सेवेवर सुद्धा याचा परिणाम झाला। रेल्वे अक्षरशः ठप्प झाली आणि त्यानंतर मध्य रेल्वेला निर्णय घ्यावा लागला। जवळपास 3 दिवस 6 तारखेपासून रेल्वे बंद होती, पण त्यानंतर आता पुढे सुद्धा 10 जुलैपासून 17 जुलैपर्यंत रेल्वे गाड्या रद्द करण्यात आलेल्या आहेत। हजारो लोकांना याचा फटका बसलाय। पण कोणत्या रेल्वे रद्द झाल्यात, त्या कधीपर्यंत रद्द राहणार आहेत, रेल्वे का बंद आहेत, एवढं काय घडलंय, सगळं सविस्तर सांगतो। नमस्कार, मी सुधीर काकडे, लोकमत मध्ये तुमचं स्वागत आहे। कर्जत आणि लोणावळा दरम्यानच्या घाट सेक्शनमध्ये 3 रेल्वे मार्ग आहेत, ज्यामध्ये एक अप आहे, डाऊन आहे आणि मिडल लाईन आहे। 6 जुलैच्या अतिवृष्टीनं डोंगराचा भाग बराचसा त्यावर कोसळला, दरड कोसळली, फांद्या कोसळल्या, ज्यामुळे रेल्वेच्या ओव्हरहेड वायर आणि रुळांचं नुकसान झालं। सद्यस्थितीत एकच रेल्वे मार्ग आतापर्यंत पूर्ण व्यवस्थित रिपेअर करण्यात यश आलेलं आहे, पण उर्वरित मार्गांवर अजूनही 1100 पेक्षा जास्त कर्मचारी 24 तास काम करतायत आणि ते रूळ नीट करण्याचं काम सुरू आहे। पण परिस्थिती अजूनही पूर्णपणे पूर्ववत झालेली नाहीये, त्यामुळे सुरक्षेचा उपाय म्हणून या गाड्या रद्द करण्यात आलेल्या आहेत। सुरुवातीला 6 जुलैपासून 3 दिवस या गाड्या रद्द होत्या, पण आता त्यानंतर जवळपास 10 जुलैपासून ते 17 जुलैपर्यंत मुंबई ते पुणे दरम्यानच्या सगळ्या रेल्वे गाड्या रद्द आहेत। यामध्ये कोणकोणत्या गाड्या आहेत ते एकदा सविस्तर पाहू। ज्यामध्ये डेक्कन क्वीन, जी पुणेकरांची खास रेल्वे आहे, डेक्कन क्वीन, त्यानंतर डेक्कन एक्सप्रेस आहे। या सगळ्या गाड्यांनी पुणेकर मुंबईपर्यंत ये जा करत असतात। मुंबई पुणे इंटरसिटी सुपरफास्ट एक्सप्रेस आहे, ज्या माध्यमातून कर्मचारी जे आहेत मुंबईत काम करणारे ते इथे येतात। सिंहगड एक्सप्रेस आहे, त्यानंतर प्रगती एक्सप्रेस आहे, जी CSMT ते पुणे दरम्यान धावते। इंद्रायणी एक्सप्रेस आहे, जी सुद्धा CSMT ते पुणे अर्थातच मुंबईतल्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स पासून ते पुण्यापर्यंत धावते। हा फटका फक्त मुंबई पुणे दरम्यानच्या रेल्वे गाड्यांना नाही बसलेला आहे, तर पुण्यापासून पुढे जाणाऱ्या गाड्या सुद्धा रद्द झालेल्या आहेत। मुंबई पुणे मार्गावरून पुढे कोणकोणत्या गाड्या जातात त्याची सुद्धा यादी सविस्तर पाहू। महालक्ष्मी एक्सप्रेस आहे, जी कोल्हापूरला जाते मुंबईतल्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्सवरून। त्यानंतर हुबळी दादर एक्सप्रेस आहे, त्यानंतर दौंड इंदूर सुपरफास्ट एक्सप्रेस आहे, CSMT हैदराबाद एक्सप्रेस आहे आणि मुंबई CSMT अर्थातच चेन्नईला जाणारी जी एग्मोरा एक्सप्रेस आहे ती सुद्धा रद्द झालेली आहे। दादर सातारा एक्सप्रेस सुद्धा रद्द आहे। दादर साईनगर शिर्डी एक्सप्रेस ही सुद्धा रद्द आहे। त्यानंतर भुज पुणे एक्सप्रेस ही सुद्धा रद्द आहे। धुळे CSMT एक्सप्रेस ही सुद्धा गाडी रद्द करण्यात आलेली आहे आणि पुढे काही स्पेशल गाड्या सुद्धा रद्द करण्यात आलेल्या आहेत, ज्या महाराष्ट्राच्या बाहेर जाणाऱ्या गाड्या आहेत बहुतांश। जोधपूर हडपसर एक्सप्रेस आहे, त्याचबरोबर पुढे CSMT गोरखपूर एक्सप्रेस आहे, पुणे गोरखपूर एक्सप्रेस आहे, पुणे गाजीपूर सिटी एक्सप्रेस आहे, पुणे हजरत निजामुद्दीन एक्सप्रेस आहे। या सगळ्या गाड्या रद्द झालेल्या आहेत आणि त्यामुळे मुंबई पुणे दरम्यान रोज पासवर प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांचे, मासिक पास धारकांचे आणि पर्यटकांचे किंवा अधूनमधून कामानिमित्त मुंबईत येणाऱ्यांचे आता अतोनात हाल होत आहेत। अचानक गाड्या रद्द झाल्यानं अनेकांना वेळेवर पोहोचणं शक्य होत नाहीये कामाच्या ठिकाणी। रेल्वेचा पर्याय उपलब्ध नसल्यानं आता प्रवाशांना ST बस किंवा खासगी ट्रॅव्हल्सचा वापर करावा लागतोय। याचा फायदा घेऊन काही ट्रॅव्हल चालक जादा भाडं सुद्धा आकारत असल्याचे प्रकरणं समोर आलेत। टॅक्सीचं सुद्धा तसंच होत आहे। तसंच मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर वाहनांची संख्या वाढल्यानं तिथे सुद्धा मोठी वाहतूक कोंडी निर्माण झालेली आहे। रेल्वे प्रशासनानं स्पष्ट केलेलं आहे की रद्द झालेल्या सगळ्या गाड्यांचे जे कन्फर्म तिकीट होते त्याचा पूर्ण परतावा अर्थातच फुल रिफंड प्रवाशांना दिले जाणार आहे। तसंच पुढचे काही दिवस प्रवासाला निघण्याआधी रेल्वेच्या NTES किंवा रेल वन सारख्या ॲप्लिकेशन्सवर तुम्ही गाड्यांचं स्टेटस चेक करू शकतात, ती गाडी आहे की रद्द झालेली आहे याचे तपशील तुम्हाला तिथे मिळू शकतात। त्यामुळे ही पूर्ण परिस्थिती पूर्ववत होण्यासाठी 17 जुलैपर्यंतची वाट या सगळ्या प्रवाशांना पाहावी लागणार आहे। एकूणच ही सगळी माहिती तुम्हाला कशी वाटली आणि मुंबई पुणे दरम्यान रेल्वे मार्गात येणाऱ्या या अडचणींबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतंय ते कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आणि अशीच माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही लोकमत पाहत राहा।